धनाची देवता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वैभवलक्ष्मीचं व्रत फार फलदायी मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरात वैभवलक्ष्मीची पूजा केली जाते तिथं सुख संपत्ती कायम वास करते आणि घर धनधान्याने भरून जातं. तर हे अत्यंत फलदायी असणारं वैभवलक्ष्मीचं व्रत कोणी करावं, कसं करावं, किती दिवसांचं करावं, त्याचबरोबर पूजा मांडणी, उद्यापन यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जातं. 5, 11, 21 शुक्रवार हे व्रत केले जातं आणि श्रावण महिन्यामध्ये 5 शुक्रवारचं व्रत मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर श्रावणातील 5 शुक्रवार हे व्रत करायचं असेल तर पहिल्या शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी या व्रताला सुरुवात करा आणि तिथून पुढे 5 शुक्रवार तुम्ही हे व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं. 5 शुक्रवारचं तुम्ही हे व्रत करणार असाल तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे किंवा तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून 11 शुक्रवार व्रताला सुद्धा सुरुवात करू शकता किंवा श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून जर तुम्हाला 21 शुक्रवार हे व्रत करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर ज्या शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात त्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे. संकल्प फक्त पहिल्या शुक्रवारीच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. तर हे व्रत तुम्ही तुमचं जसं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे तर त्यासाठी हे संकल्पयुक्त व्रत तुम्ही करू शकता. नोकरी प्राप्तीसाठी किंवा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा यासाठी करू शकता. संतान प्राप्तीसाठी हे व्रत तुम्ही करू शकता. तुमच्या मुलांना नोकरी लागावी यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही तर घर नेहमी धनधान्याने भरलेलं असावं यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. तुम्ही कर्जमुक्तीसाठी सुद्धा हे व्रत करू शकता. आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करू शकता. जी कोणती तुमची इच्छा असेल त्यासाठी आणि तुमची कोणतीच इच्छा नसेल तर माता लक्ष्मीची अशीच माझ्यावर सदैव कायम कृपा राहावी, माता लक्ष्मीचं कायम माझ्या घरामध्ये वास्तव्य राहावं यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. आता बऱ्याच महिला अशा देखील आहेत की ज्या 12 महिने हे व्रत करत असतात. तुम्ही देखील 12 महिने हे व्रत करू शकता. तर या व्रताला खूप काही असे नियम अटी नाही आहेत. फक्त शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि इतर कोणालाही करू द्यायचा नाही. त्याचबरोबर शुक्रवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि यातील एखाद्या कोणत्या शुक्रवारी जर समजा कदाचित तुमची मासिक पाळी आली तर त्या शुक्रवारी फक्त उपवास धरा आणि तो शुक्रवार आपल्या 5 शुक्रवार किंवा 21, 11 शुक्रवारमध्ये मोजायचा नाही आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या शुक्रवारी तुम्हाला गावाला वगैरे जावं लागले, प्रवास घडला तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास धरायचा आहे. मग त्या दिवशी तुम्ही हे व्रत करू शकत नाही, म्हणजे पूजा करू शकत नाही आणि मग तो शुक्रवार तुम्ही तुमच्या 5, 11, 21 शुक्रवारमध्ये धरायचा नाही आहे. त्याचप्रमाणे जर सुतक विटाळ असेल तेव्हा देखील तुम्ही हे शुक्रवार पूजा करू शकत नाही तर मग तुम्ही उपवास धरायचा आहे आणि ते शुक्रवार मग तुमच्या शुक्रवारमध्ये मोजायचे नाहीत. मग तिथून पुढचे शुक्रवार तुम्ही पूजा करून ते शुक्रवार तुमच्या शुक्रवारमध्ये मोजायचे आहेत. तर बघा, तुम्ही जर 5 शुक्रवार करणार असाल तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला हे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे. 11 शुक्रवार केलं तर 11व्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि 21 शुक्रवार केलं तर 21व्या शुक्रवारी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे आणि 5 शुक्रवार केलं तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. वैभवलक्ष्मी व्रत आपण एक वेळा जेवण करून करत असतो पण जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर मग तुम्ही उपवास न करता हे व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं. फक्त या दिवशी जे काही तुम्ही जेवण करत आहात ते सात्विक असावं, त्यामध्ये कांदा लसूणचा वापर केलेला नसावा आणि उपवास सोडण्यासाठी पण जे काही आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका आणि जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्याचाच नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा असतो. यामध्ये तुम्ही काहीतरी गोडाचा पदार्थ बनवून सुद्धा नैवेद्यामध्ये दाखवू शकता. लक्ष्मी मातेला खीर खूप आवडीची आहे त्यामुळे खिरीचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता. वैभवलक्ष्मी व्रताची जी पूजा असते ती शक्यतो सायंकाळी केली जाते, म्हणजे सायंकाळी प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी 4 ते 7, 8 वाजेपर्यंतचा काळ. तर या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा जर शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी देखील पूजा मांडून ठेवू शकता, सकाळी पूजा करू शकता. संध्याकाळी धूप दीप दाखवायचा आहे, दिवा लावायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला उपवास सोडायचा असतो. आणि मग सकाळी तुम्ही ज्या वेळेस पूजा करता त्यावेळेस मग तुम्ही एखाद्या फळाचा किंवा साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता.
हे व्रत करायचं असेल तर तुम्ही साबुदाणा, भगर, राजगिरा, रताळी हे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते एक वेळ खाऊ शकता आणि मग रात्री पूजन, आरती करून मग वाचन करून मग तुम्ही उपवास सोडू शकता. जर तुम्हाला उपवास करणे शक्य होत नसेल तर या पोथीमध्ये सांगितलेलं आहे. जर उपवास करणे शक्य होत नसेल तर मग तुम्ही दोन्ही वेळ जेवण करून म्हणजे उपवास न धरता सुद्धा हे व्रत करू शकता. तर याची पूजा मांडणी कशी करायची तर बघा, ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी. पाट किंवा चौरंगी घ्यावा, त्यावर स्वच्छ चांगले वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रथम दीपपूजन करायचं आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा लावूनच केली जाते. तर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो घ्यावा. जर फोटो नसेल तर मग तुम्ही मूर्तीसुद्धा घेऊ शकता. आणि भगवान विष्णूसोबत जर एकत्रित फोटो माता लक्ष्मीचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये घेऊ शकता. तर बघा, पुस्तकावरती लक्ष्मी मातेचं चित्र असतं तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. फक्त वाचनासाठी मग तुम्ही दुसरं पुस्तक घेऊन वाचायचं आहे. जी पूजनामध्ये आपण पुस्तक ठेवलेलं आहे ते उचलून वाचायचं नाही. तर बघा, चौरंगावरती वस्त्र अंथरून घ्यावं, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. व्रत सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. तर संकल्प घेताना आपल्याला जो काही ज्या इच्छेसाठी किंवा ज्या कार्यासाठी तुम्ही हे व्रत करत आहात ते बोलायचे, आपलं नाव बोलायचं, गोत्र सांगायचं, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची. किंवा जर आपली काही इच्छा नसेलच तर मग हे जे मी व्रत करत आहे ते निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित माझ्याकडून पार पाडून घ्यावी अशी विनंती आपल्याला लक्ष्मी मातेला करायची आहे आणि असा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. दीपप्रज्वलन करून घ्यायचं, लक्ष्मी मातेचा फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. त्यानंतर जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालायचा आहे. तर इथे बघा, 2 विड्याची पाने आपल्या उजव्या बाजूला पाटावरती मांडायची आहेत. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही यासाठी घेऊ शकता किंवा मग सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतले तरी चालेल. तर सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे. पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं आहे. हे करत असताना आपल्याला ओम गणगणपतये नमः हा मंत्र सतत जप करायचा आहे. सुपारी किंवा मूर्ती स्वच्छ पुसून त्या पानावरती स्थापना करायची आहे. त्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर जर इथे तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, विजयलक्ष्मी असेल किंवा श्रीयंत्र असेल ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. तर आता इथे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीला देखील पाण्याने त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. हे सगळं करत असताना आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी मातेचं स्मरण करत आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. तर त्यानंतर बघा, फोटो स्थापन झाल्यानंतर फोटोच्या समोर थोडीशी तांदळाची रास टाकायची आहे. त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. तांब्याचा किंवा स्टीलचा कोणताही कलश घ्यावा. त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आहे. सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकावं. त्यावरती 5-7 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावरती एक प्लेट ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एखादी सोन्याची वस्तू किंवा एखादी चांदीची वस्तू, जर तेही काही नसेल तर मग तुम्ही पैसे किंवा 1 रुपयाचं नाणंसुद्धा ठेवू शकता. लक्ष्मी स्वरूप आपल्याला याची पूजा करायची आहे. कलशाच्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. डाव्या बाजूला घंटा ठेवायची आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. जर श्रीयंत्र नसेल तर बघा, पोथीच्या मागच्या बाजूला श्रीयंत्र आहे. त्याची हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे. ते तुम्ही पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर सर्व पूजेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फुलं अर्पण करायची आहेत. जो काही आपण सोन्याचा दागिना घेतला असेल किंवा जे काही पैसे आपण प्लेटमध्ये ठेवलेले त्यालासुद्धा हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो काही आपण नैवेद्य ठेवणार आहोत, फळं असतील, साखर असेल किंवा खीर असेल, त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर धूपदीप ओवाळायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे कथा वाचनासाठी वैभवलक्ष्मी मातेचं जे पुस्तक आपण घेतलेलं आहे त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेल्या आहेत. त्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर या पुस्तकातील संपूर्ण कथा वाचन करायचं आहे. कथा वाचून झाल्यानंतर मग गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती आपल्याला करायची आहे. त्यानंतर मग तुम्ही 1 माळ या पुस्तकामागे दिलेला आहे लक्ष्मी गायत्री मंत्र याची करू शकता. लक्ष्मी स्तवन वाचू शकता. त्यानंतर मग श्री सुक्तमचे पठणसुद्धा तुम्ही करू शकता. तर श्री सुक्तमचे पठण तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करत असताना सुद्धा करू शकता. जर मूर्तीच्या ऐवजी तुम्ही फोटो पूजेमध्ये वापरला असेल तर
पूजा झाल्यानंतर मग शेवटी तुम्ही हे श्री सुक्तमचे पठण करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण पूजा करायची आहे. त्यानंतर मग जर तुम्ही ही पूजा सकाळी करणार असाल तर मग फक्त साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्यानंतर मग संध्याकाळी संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मग तुम्ही नैवेद्याचं ताट लक्ष्मी मातेला दाखवायचं आहे. आणि हे जे नैवेद्याचं ताट आपण लक्ष्मी मातेला दाखवलेलं आहे ते उपवास सोडताना तुम्ही स्वतः खाऊ शकता. घरातील इतर सर्वांनीही प्रसाद म्हणून तो घेतला तरी काहीच हरकत नाही. तर अशाच प्रकारे तुम्ही जेवढे शुक्रवार करणार असाल 5, 7, 11, 21 जे काही असेल त्याप्रमाणेच पूजा प्रत्येक शुक्रवारी आपल्याला करायची आहे. आणि उद्यापनाच्या दिवशीसुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा करायची आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी आपल्याला 5, 7, 9, 11, 21 महिला स्त्रिया तुम्हाला घरी बोलवायच्या आहेत. त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे, त्यांची ओटी वगैरे तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर ओटीमध्ये एक एक फळ तुम्हाला आवर्जून द्यायचं आहे. त्याचबरोबर या वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका प्रत्येकांना भेट म्हणून द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर मग तुम्ही या महिलांना जेवूसुद्धा घालू शकता किंवा मग खिरीचा तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा मग तुम्ही दूध वगैरे त्यांना प्यायला देऊ शकता. तर अशा प्रकारे जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे. आता आपल्या आपल्या इच्छेनुसार साधं सोपं उद्यापन आपल्याला करायचं आहे. खूप काही घाट नाही घालायचा, अवघडामध्ये जायचं नाही. जे आपल्याला शक्य होतंय ते आपल्याला करायचं आहे. तर कोणी काहीतरी आपल्याला सांगतंय किंवा कोणाचं तर काहीतरी बघून किंवा कोणी काही आपल्याला सांगितलंय म्हणून या गोष्टी करण्यापेक्षा स्वतःच्या मनातून आणि भक्तिभावाने या गोष्टी तुम्ही करा, तरच त्या संपूर्णपणे आपल्याला फलदायी ठरतात. तर अशाच धार्मिक आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेश या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.